खाडी ज्यांच्या माध्यमातून श्लोक आर्य 11 खाडी संघ पुरस्कृत करत आलाय. एका बाजूला आपण पाहतोय सिद्ध नागेश सोलापूर, त्रिपाल पवार या संघाचे संघ नायक त्यांनी संघ पुरस्कृत केल्यात नागेश महामुरे यांनी, त्यांचे देखील आपण स्वागत करूया. मजा येईल सामन्यामध्ये. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. पंचाची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते. मिस्टर मुन्ना पठाण सर, मिस्टर अजीम अमदुले सर, मिस्टर नितीश कदम सर, मिस्टर हेमंत शेट्टे सर, तुमचे देखील स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मिस्टर IPL कुणाल दाते सर, आमचे सिद्दीक भावे सर, तुमचे देखील मनापासून स्वागत. आमचे स्कोरर आम्हाला नयन धुमाळ आम्हाला साथ देतात, त्यांचं देखील स्वागत करतोय. आणि टेनिस क्रिकेट डॉटिंग गौरव सावंत सर, त्यांची संपूर्ण टीम आमच्या समेत आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. फलंदाज मैदानावरती आलेत. दोन्ही संघाला विनंती पुन्हा एकदा 12 प्रतिनिधी प्लीज पाठवा. आपण फिल्डिंग संघाचा 12 प्रतिनिधी, खाडी संघाला विनंती करूया आपण. नितीन लगेच आपण प्लीज 12 प्रतिनिधी किंवा पाठवून द्या आम्हाला. नावं प्रेक्षकांमध्ये पोहोचवणं गरजेचं आहे, कारण फार मोठी स्पर्धा आपण खेळतोय. या स्पर्धेची चर्चा भरपूर झाली, कारण ज्यावेळी या स्पर्धेचं ऑप्शन झालं त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा, ती मात्र 40+ ऑल इंडिया या स्पर्धेची चर्चा आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू पोहोचलेत या स्पर्धा खेळण्यासाठी, ते मात्र बदलापूरमध्ये. वेलकम टू बदलापूर ना बॅक टू क्रिकेट. सलामीची पाचन केली जाते मैदानावरती. 6 षटकांचा सामना. दोन्ही संघाने एक सामना गमावलाय, एक सामना जिंकलाय, त्यामुळे हा सामना कसा होण्याची उत्कंठा शिकायला पोहोचणार. यस, सचिन आलेत आमचे. मोस्ट वेलकम सचिन. सचिन भोईर, काय क्रिकेट गाजवलं, स्वागत आहे तुमचं. मोस्ट वेलकम. उंबारली, मॅन फ्रॉम उंबारली. पहिला चेंडू, पुलटा चेंडू, व्हाट अ शॉट अँड व्हाट अ फंटास्टिक स्टार्ट. पंचांचा इशारा, दॅट्स अ बिग हिट, दॅट्स अ 6. थँक्यू डीजे. सिंदेश पारडे कॅप्टन टीम लीडिंगला येत असताना मगाशी त्याने 19 धावा कुठल्या होत्या. 8 चेंडूचा सामना केला होता. दमदार सुरुवात दिली संघाला. तोचा फलंदाज पुन्हा एकदा सलामीला आलाय ॲज अ कॅप्टन. गुड स्टार्ट. ओ याल मात्र स्विच हिट, व्हाट अ शॉट, डीप पॉइंटच्या डोक्यावर वन बॉल सीमा पार, दमदार चौकार. Have a look at the action replay. What a switch hit, what a confident behind the stroke. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता असणारा फलंदाज. का आपण संघनायक त्याचं उत्तर दिलंय, का दिनेश शेठ पाटील यांनी आमच्यावरती विश्वास दाखवलाय याचं उत्तर दिलंय संदेश पारडेनं. मगाशी देखील त्यांना 8 चेंडूत 19 धावा कुठल्यात. एवढा चांगला फलंदाज मध्ये आलाय. वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलं गोलंदाजचं. गोलंदाज नाझीम गुल्ली. मागच्या सामन्यात देखील मागणा ठरला होता नाझीम. 17 धावा दिल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. On side la, on the toss, what a shot, magnificent stroke. This is a good finish. That's a 6. Thank you DJ. Action replay बघा किती लवकर फटका खेचलाय. What a shot and what a confident behind the stroke. Once again that's a brilliant stroke. This is a good finish. ऑन साईडला 2 फटके, स्विचच्या माध्यमातून ऑफ साईडला 1 फटका दिलाय. जेव्हा जेव्हा ऑन साईडला फटका खेळलाय तेव्हा षटकार मारलाय आणि ऑफ साईडला स्विचच्या माध्यमातून चौकार मारलाय. 2 षटकार 1 चौकार. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम दिस बॅट्समॅन, कॅप्टन ऑफ द टीम संदेश पारडे इज ऑन द फायर. ब्लॉकचा चेंडू, चांगला चेंडू, डिफेन्सिव्ह स्ट्रोक दाखवला, बॅकवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक. याने फक्त प्लेस केलंय. नाईसली प्लेट. 1च धाव मिळणार. चांगलं क्रिकेट, समजलं क्रिकेट, कारण नाझीम गुल्ली देखील भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आहे. त्याचे देखील आदर्श घेऊन भरपूर क्रिकेटर घडलेत. त्याचं बोट धरून भरपूर क्रिकेटर पदार्पण केले क्रिकेटमध्ये आणि त्याचा कमबॅक करत असताना. गुड कमबॅक फ्रॉम द नाझीम गुल्ली. करत असताना तो स्विंग करतो चेंडू बघा, दोन्ही बाजूने स्विंग करत असताना, कारण कधी लेग ब्रेक करतो, कधी ऑफ ब्रेक करतो, कधी फ्लिपर करतो, कधी गुगली फेकतो, तर कधी ब्लॉक हॉल. मगाशी आता बघितलं आपण ब्लॉक हॉलचा चेंडू होता, मगाशी लेग ब्रेक होता तेव्हा चांगला षटकार आला, आणि मगाशी आपण पाहिला की ऑफ ब्रेक होता तेव्हा मध्ये स्विचच्या माध्यमातून चौकार आला. अनेक व्हॅरिएशन दाखवतोय. धावांचा डोंगर उभा केला जातोय. दमदार सुरुवात. श्लोक आर्य 11 खाडी टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना दिनेश शेठ पाटील यांचा पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. 19 धावा 17. ब्रिलियन्स आहे. प्रथमच आलाय फलंदाज योगेश पाटील. स्ट्रायकिंगला पहिल्यांदा आलाय या षटकामध्ये. टर्न होऊ दिले चेंडूला, फक्त चेंडूला पुश केलं.
आणि सिद्दीक बाबेचे नेहमी म्हणतात पुश करो खुश रहो, एकच धाव मिळणार. चांगला निर्णय योगेश सकर यावेळी फलंदाज कॅप्टन ऑफ द टीम संदेश पाडे चांगली फलंदाजी करतोय. त्याला सिंगल काढून स्ट्राईकला देणं महत्त्वाचं होतं. समजदारीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि सेन्सिबल क्रिकेट. धावसिकाला वेगानं आकार येतोय. 18 धावा. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. गुड कमबॅक. लास्ट 2 डिलिव्हरीजमध्ये चांगलं कमबॅक केलंय नाझिम उलीनं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना सिद्ध पुढे सरकलाय. एकदा मिळणार वेगानं डायरेक्ट हिट. नाहीये पोहोचलाय फलंदाज. गुड बॅटिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची होते सांगता आणि एका षटकाची सांगता झाली. दमदार सुरू आपण पाहतोय. 19 धावा धापलकावरती. चांगली स्पर्धा ऑल इंडिया 40+ ऑल इंडिया ओपन 40+ स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्यांदा संकल्पना या परिसरामध्ये कारण ज्या खेळाडूंना क्रिकेट घडवलं, ज्या खेळाडू आदर्श राहिले, ज्या खेळाडूंचं बोट पकडून भरपूर क्रिकेटर तयार झाले, ज्या खेळाडूंचं बोट पकडून ज्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक भरपूर क्रिकेटर यंगस्टार त्यांनी पदार्पण केले क्रिकेटमध्ये, त्यांचा क्रिकेट कसा असेल हे दाखवण्याचा एक वेगळा प्रयोग. चांगली कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहायला मिळाली. एक चांगला प्रयोग तुम्हाला पाहायला मिळाला. एक चांगला कॉन्सेप्ट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक आदर्श घालून दिलाय की 40+ क्रिकेट फ्लड लाईनमध्ये होऊ शकतंय. 40+ क्रिकेट इंटरनॅशनल लेवलला होऊ शकतंय आणि 40+ क्रिकेट टेनिसच्या माध्यमातून एक वेगळ्या उंचीवरती नेऊन विकसित केलं जाऊ शकतोय याची उत्तम कल्पना दिली. या सर्व कमिटी मेंबर्सचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. एक चांगली संकल्पना क्रिकेटच्या माध्यमातून समोर ठेवली. सर्वांचं स्वागत करतोय. Now back to cricket in the first over 90 for none. Such a brilliant start from this opener आणि तब्बल 18 धावा कुठल्यात त्या मात्र संदेश पारडेनं त्यानं 5 चेंडूंचा सामना केला. 2 षटकार 1 चौकार दाखवलाय. तर योगेश पाटीलने एक सिंगल काढून त्याला स्ट्राईक देखील दिली होती. स्ट्राईकला पुन्हा एकदा संदेश पारडे. मगाशी 19 धावा कुठल्या होत्या 8 चेंडूमध्ये. आत्ता किती कुठणार याची मध्ये उत्कंठा शिकायला पोहोचते. नवीन षटकाला प्रारंभ इनसाइड आउट खेळायचा होता मात्र त्यालाच कळलं नाही की चेंडू कुठे लागलाय. चेंडू टोला लागलाय आणि चेंडू निघून गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड केले रिझनला चांगला बॅकअप होतं. थ्रो झालाय चेंडूची मात्र फेकापैकी 2च धावा. पुन्हा एकदा कमबॅक केलाय. एक धाव घ्यायची होती मात्र नॉन स्ट्राईक बॅट्समन नॉट रिस्पॉन्डिंग. तिसऱ्या धाब्यासाठी उत्तर द्यायचं होतं. 2 धावा निर्माण केल्यात. 21 धावा 21. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर लष्कर ग्रेनेड्स. Sitting arrangement for spectators, plenty of flags, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. You're watching All India 40+ Premier League 2024 season first edition first. चांगलं आयोजन. 21 धावा. गोलंदाजीला सुरुवात संदेश ठाकूर येत असताना एक चांगला गोलंदाज स्वतः एक पोलीसमध्ये आहेत. यावेळी ऑन साईडला लॉंग लेग रेसमध्ये चेंडू निघून जातोय. P2चा सुंदर वापर. 1 balls 2 balls couple of the bomb size. That's a 4 runs. थँक्यू डीजे. धावा धावा आणि फक्त धावा. फलंदाजाला थांबवणं कठीण आहे कारण संदेशचा दर्जा आपण पाहिलं क्रिकेटचा खूप चांगला आहे. 24 धावावरती खेळत असताना राऊंड विकेट. पहिला डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि संदेशनं मात्र यावेळी चेंडूला इनसाइड आउट खेळण्याच्या नादात बीट झाला. वारंवारच्या हाताला तो माती लावतोय. ग्रीप मजबूत करतोय कारण आतापर्यंत 24 धावा कुठल्यात 8 चेंडूचा सामना केलाय. 300च्या बॅटिंग स्ट्राईकने धावा उभारल्यात. अप्रतिम फटकेबाजी. लवली शॉट. चेंडू मात्र डीप कव्हरेज मध्ये 1 balls 3 अपार. टेरिफिक स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश. दॅट्स अ 4 runs. Thank you, DJ. Have a look at the action replay. What a shot. Great timing. Classical stroke. डीप कव्हरेज मध्ये नो मॅच मध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू. P2चा सुंदर वापर केलाय. He is playing around the ground. It's very difficult to stop him to scoring high runs. Switch it. What a shot. मगाशी देखील स्विच इट दाखवला होता. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं. What a catch. कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल टिपलाय. अप्रतिम यावेळी झेल टिपत असताना आणि या स्पर्धेचा सर्वात स्पेक्टेटर्स झेल तुम्हाला पाहायला मिळतोय. वसीम चेंडू काले. वा वसीम वा. आज पण ती दहशत तोच दरारा. अप्रतिम क्रिकेट दाखवलाय आणि फलंदाज बाट मोदा धक्का. कॅप्टन इज वॉकिंग बॅक. डीजे. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले गौरव सर पुन्हा दाखवा. आम्हाला आवडेल तो ॲक्शन रिप्ले पाहण्यासाठी कारण डीजे वाजत होता. जर शक्य असेल तर
काय झेल टिपला 1983च्या विश्वकपचे कपिल देवची आठवण झाली. असा झेल टिपला होता कपिल देवनं आणि तो सामना आपण जिंकला आणि भारतानं पहिलं विश्वकप जिंकलं 1983 मध्ये. तसाच झेल होता. अप्रतिम. वसीमचं मी कौतुक करायला विसर नाहीये. 29 धावा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. संदेश ठाकूरला मिळालेलं पहिलं यश. फलंदाज बाद झालाय. खूप चांगली फलंदाजी फटकेबाजी केली आणि तब्बल धाबा कुठल्यात त्या मात्र 28 धाबा कुठल्यात. संदेश वॉट अ कॅप्टन नोक. फंटास्टिक कॅप्टन नोक. 29 धाबा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. त्या झेलचा रिप्लाय आपण नंतर बघूया पुन्हा. 29 धाबा 1 बाद. तर निलू भाऊ यांचं आगमन झालं. आमचे ते किट पार्टनर आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं या झेलसाठी वसीमसाठी. कारण ते एक चांगले क्रिकेटर आहेत. त्याने क्रिकेटचा सन्मान केलाय. वेलकम निलू भाऊ. तुमचं देखील मला स्वागत करतोय. चौकार. थँक्यू डीजे. निलेशच्या बॅटमधून आलेलाच एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. 33 धाबा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. 2 षटकाची सांगता होते. धावा धावा आणि फक्त धावा मैदान होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धाबा. या षटकामध्ये धावांची गती अजून वाढताना तुम्हाला पाहायला मिळाली. जबरदस्त क्रिकेट दाखवताना असताना कारण मागच्या सामन्यातनं चुकातनं शिकलाय श्लोक RE11 खाडी संघ. त्यामुळे यामध्ये चुका करायच्या नाहीत. मागच्या सामन्यामध्ये सुरुवात अशी झाली. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 10, 2 षटकामध्ये 26, आता मात्र 33. मागच्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 50, 6 षटकामध्ये 70, आता मात्र 75-80चं लक्ष त्यांना गाठायचं आहे. मगाशी निलेश मात्र 4थ्या क्रमांकावरती आला. आता मात्र 1 डाऊन आलाय. काहीतरी तंत्र मंत्र बदललेत मैदानावरती. 33 धाबा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. योगेश पाटील 1 धाव काढत असताना निलेशने सुरुवात केली. निलेश मात्र आलेला सुरुवात केली चौकारानं. मगाशी निलेशची आमची ही चर्चा झाली की निलेशचा क्रमांक 4था का होता. मगाशी आमची चर्चा झाली जेव्हा लंच टाईममध्ये आम्ही एकत्र भेटलो होतो तेव्हा निलेशने सांगितलं की मला आता पुन्हा 1 डाऊनला यायचं आहे आणि जो का 1 डाऊनला यायचं उत्तर देखील त्याने दिलं मैदानावरती. चौकारानं सुरुवात केली दमदार. बघायचं योगेश पाटील शांत आहे कारण योगेशनं आतापर्यंत 12 चेंडू तो मैदानावरती राहिला मात्र एकच चेंडू खेळलाय. त्याने 1 चेंडूमध्ये 1 धाव काढले. आता त्याला संधी मिळणार. बघायचंय काय होणार मैदानावरती. गोलांचे परिवर्तन. प्रदीप नैनीत आलाय मैदानावरती. मगाशी चांगली गोलंदाजी केली होती प्रदीपनं. एक चांगला गोलंदाज आहे. राऊंड विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. तिसऱ्यांदा स्विच हिटचा प्रयत्न. या स्विच हिटमध्ये फलंदाज बाद झाला तो संदेश पारडे. 33 धाबा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. ऑल इंडिया 40+ टुर्नामेंट आपण पाहतोय. लीगची स्पर्धा एक चांगली संकल्पना. या सर्व आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना प्रेक्षकांसमोर आणून ठेवली. क्रीडा विश्वासमोर एक आदर्श घालून दिला की 40+ क्रिकेट या लेवलला होऊ शकतोय. व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. राऊंड विकेट. ब्लॉकचा चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंत दिली. यावेळी बद्दल अलॉंग द कार्पेट बॅकलिपला काढत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र बाउन्स आला. कपल ऑफ द बाउन्स विकेट कीपर एंडला 1 धाव मिळणार. एका धावसिकेला आकार येतोय आणि धावसिकेचा वेग पुन्हा एकदा वाढतोय 34 या धावसिकेवरती. मगाशी देखील या संघाची अशीच परिस्थिती झाली. 2 षटकामध्ये 26 धावा कुठल्यात आणि जेव्हा फलंदाज संघाने एक बाद झाला तेव्हा धावसंख्या पुन्हा कमी पाहायला मिळाली होती. मात्र त्या चुका आता होणार नाही आहेत. त्या चुकात शिकून हा संघ पुन्हा एक नवी उभारी घेण्याचा प्रयत्न करतोय. बघायचे सामना कोण जिंकणार. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. एक सामना गमावलाय. त्यामुळे दोन्ही संघांना शहाणपण शिकलंय. मी म्हणेन चुकात शिकलंय दोन्ही संघ आणि पुन्हा उभारी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत मैदानावरती. प्रदीप चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्पा, ॲक्युरेसी, परफेक्शन चांगलं. डायरेक्शन देखील चांगलं आहे. त्याचं कंट्रोल देखील स्वतःवरती चांगलं. लेंथ लाईनला चांगलं यावेळीमध्ये गोलंदाजी करत असताना खूप सुंदर. फिल्डिंगमध्ये त्याला चेंजेस हवेत कारण हा फलंदाज निलेश असा आहे तो कधी रायटी खेळेल कधी लेफ्टी खेळेल कळणारच नाही तुम्हाला. असा फलंदाज आहे. तो ग्रिप लवकर चेंज करतो. ऑन साईडला याला ड्राईव्ह केला. एकदा मिळणार. यस गुड फिल्डिंग. एकच धावाने समाधान मिळणार आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतं तिथे शॉर्ट लेग रिझनला. एका धावाने समाधान मानत असताना चांगलं क्रिकेट. समजदारीचं क्रिकेट. ब्लॉक हॉलची गोलंदाजी मी कौतुक केलं होतं प्रदीपचं का करू नये कारण मागच्या सामन्यात देखील काउंटर अटॅकला सुरुवात केली होती. त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, कंट्रोल, सच गुड बॉलिंग. राऊंड विकेट. ओपनच्याच गोलंदाजी. ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळणार मिड विकेटला. थ्रो मात्र बाउन्स आलाय. त्या थ्रोचा फायदा घेतलाय. कनेक्टिंग थोडीशी खराब होती चेंडूची मात्र फेका फेकी. भाग मिल्का भाग. 40+ क्रिकेट तुम्ही पाहतोय. ताजं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि 40+ मध्ये किती
कुवत आहे, किती धाडस आहे, किती धमक आहे, किती दर्जा आहे, किती क्लास आहे, किती स्टँडर्ड आहे, या संपूर्ण गोष्टी मेंटेन करत असताना हे 40 क्रिकेट आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, चांगलं क्रिकेट. राऊंड विकेट. ओपनचेच गोलंदाजी, स्ट्रॉंग अपील. पंचाने सांगितलं हाईट पॅटर जास्त होता, लेग स्टम्पला सोडून जात होता. गुड डिसिजन अंपायर, क्विकली डिसिजन. पंचाची कामगिरी करत असताना आमचे मुन्ना पठाण सर, अजिम अमदुले सर, मिस्टर नितीश कदम सर, मिस्टर हेमंत शेट्टी सर, वेलकम. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन, कीप गोईंग. जेपी पॅनल, नो डाऊट. धावसंख्येला आकार नाहीये, 38 धावा. 2 षटकामध्ये धावांचा रतीब पेरलं होतं, धावांचा वनवा पेटवला होता, तो कुठेतरी शांत झालाय. गुड बॉलिंग फ्रॉम द प्रदीप, व्हेरी गुड बॉलिंग. कधी ओव्हर द विकेट, कधी राऊंड द विकेट, फुल अँड डिलिव्हरी, मोठा फटका, बिग हिट. दॅट्स अ 6. स्पेक्टिक्युलर स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश. दॅट्स अ 6. थँक्यू डीजे. 3 षटकांची सांगता झाली. 44 ऑन स्कोर बोर्ड. यस सचिन. प्रदीप. समीर साहेबांकडनं नजीम गुल्ली आणि प्रदीप नैनीत याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. क्या बात आहे. धनविन स्पोर्ट्स समीर साहेब यांच्या शुभ हस्ते. चला 3 षटकांची सांगता. 44 धावा, 44 लॉस ऑफ दी 1 विकेट. सच अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर अँड मिड ऑर्डर देखील फलंदाजी चांगली तुम्हाला पाहायला मिळते. योगेश खेळतो आतापर्यंत 4 वरती 5 चेंडूचा सामना केलाय. निलेश मात्र खेळतोय 11 धावावरती 3 चेंडूचा सामना केला. गोलंदाज सज्ज होतोय. संदेश ठाकूर लेग ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू पंच सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट. आणि तिसऱ्या पंचानं लगेच रेफर केलंय ते गोलंदाजानं, कारण रिव्ह्यूचा वापर करायचा, तंत्राचा वापर करायचा त्यांना. टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. आम्ही बघितली मग अशी व्हॅनिटी व्हॅनमधनं हे लाईव्ह टेलिकास्ट केले होते 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट टेनिस.in माध्यमातून बघायचं आहे. 44 लॉस ऑफ दी 1 विकेट. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान निलेश म्हात्रे इन ॲक्शन मध्ये सध्या आहेत. मेघा गोंधळे आमचे, प्रमोद म्हात्रे, सचिन कदम, जय पवार सर, प्रवीण पाटील, केवल पाटील. अप्रतिम कमिटी आणि तेवढे चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून. 44 लॉस ऑफ दी 1 विकेट. इट्स वाईट. यस 45 धावसंख्येला आकार येणार. मागच्या षटकामध्ये धावा आल्याने जास्त. अंकुश लावलाय. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. ओ माय गॉड. शेवटच्या मोमेंटला झेल टिपता आला नाहीये. कठीण असतं गोलंदाजाला, कारण ग्रीप, रनिंग, धावणं, त्यानंतर मात्र रिलीज ऑफ डिलिव्हरी, त्यानंतर फॉलो थ्रो, या 4 क्रिया करायच्या. त्यानंतर स्वतःला बॅलन्स करायचं. म्हणून तर जेव्हा जेव्हा कोचिंग केली जाते तेव्हा गोलंदाजांना सांगितलं जातं की तुम्ही जेव्हा चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी कराल तेव्हा जास्त वाकू नका. जर वाकला तर तुम्हाला झेल टिपता येणार नाहीये किंवा फॉलो थ्रूमध्ये फिल्डिंग करताना समस्यांना तोंड द्यावं लागेल, कारण हा गोलंदाज वाकतोय थोडासा. त्यामुळे पुन्हा एकदा उभारी घेताना वेळ लागतो. हेच कारण होतं की झेल मात्र टिपता आला नाहीये. एकूण धावसंख्या 46. चांगली धावसंख्या. 70-75चा पल्ला आता मात्र गाठायचा आहे संघाला. मागच्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 50, 6 षटकामध्ये 70. मात्र अतुल दादा प्रतिष्ठान कराड संघानं तो सामना सहज जिंकला होता. त्यांचं कौतुक करूया. 2 सामने जिंकले त्या संघानं. चांगली कामगिरी राहिली. बॅक टू बॅक 2 सामने जिंकले त्या संघानं. त्यांचं देखील अभिनंदन करूया. राऊंड विकेट. ओ फुल टॉस स्वीप केलाचा होता. स्लॉक स्वीप केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण लावलं तिथे. शॉर्ट लेगला 1च धाव मिळणार. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. फुल टॉस चेंडूची वाट बघितली की चौकार षटकार. ओरपी चेंडूची वाट बघितली की चौकार षटकार. शॉर्ट ऑफ लेन किंवा हाफ ट्रॅकर मिळाले की चौकार षटकार. चांगला चेंडूला सन्मान. योगेशनं आत्तापर्यंत एकही चौकार मारला नाहीये. या योगेशनं पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला ॲज अ बॅटर. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली. तिसऱ्या सामन्यामध्ये देखील सलामीला आलाय तो योगेश. चांगलं सोनापाडा संघाला भरपूर वर्ष क्रिकेट खेळून चांगले दिवस आणून दिलेत. आणि आमचे उंबारलीचे सचिन आमच्या समेत आहेत. त्याने देखील चांगलं क्रिकेट खेळलं आणि उंबारली संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. आता 40+ खेळाडू आहेत सध्या. त्यांच्या माध्यमातून क्रिकेट आपण पाहतोय. ओव्हर द विकेट ऑन साईडला टक्कर करत असताना 1च धाव मिळणार. पुढे येतोय लॉंग ऑनला चांगला बॅकअप. 1च धाव मिळणार आणि 2 धाब्याचा मानस गाफील राहिलाय. चुकीला माफी नाहीये. चेंडूची मात्र फेकाफेकी. धावा मिळणार 3.
जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा मिळाल्यात. हेच ते क्रिकेट आहे, हेच ते क्रिकेट चांगलं दाखवलं मैदानावरती. थोडासा गाफील तुम्ही राहिलं तर त्याचा फायदा विपक्ष घेऊ शकतोय आणि तो घेतला देखील मैदानावरती. क्षेत्ररक्षण चांगलं होतं मात्र फेकी उशिरा झाली आणि त्याचमुळे 2 धावा जिथे 2चा 3 मध्ये कन्वर्ट केलं. 3 धावा धावसंख्या 50. 50 ब्रिंग्स अप ऑन स्कोर बोर्ड. 3.3 षटकामध्ये धावा पूर्ण केल्यात. मगाशी 5 षटकं लागली होती, आता लवकर पूर्ण केल्यात. मजा येईल सामन्यामध्ये. राऊंड विकेट यावेळी मात्र ग्रीप बदलवली. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. बघायचं आहे चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र तो वेगानं आलाय मात्र थ्रो वाईडिश होता. एकच धाव मिळणार. व्हॉट्स गोइंग ऑन हा प्रश्न विचारलाय गोलंदाजानं. कारण गोलंदाज सर्वतोपरी प्रयत्न करतोय, प्रत्येक प्रयत्न त्याचा कसोशीने करतोय फलंदाजाला थांबवण्यासाठी. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय मात्र थ्रो चांगला होत नाहीये. हा त्यांच्यासाठी डोकीडोकी ठरलाय. धावत संख्या 51. एक बाद. 2 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. 4थ्या षटकातील टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय श्लोक आर्य खाडी संघ दिनेश शेटपाडे यांना पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. ऑन साइडला चांगला फटका पूलच्या माध्यमातला आणि पूल सक्सेसफुल. सीमा पलीकडं खणखणीत षटकार. पहिला षटकार योगेशच्या बॅटमधनं. Thank you, DJ. Have a look at the action replay. Beautiful shot. चांगला प्रयत्न मात्र सीमा रेखा बाहेर झाला. 57 धावसंख्या फलकावरती एकच धाव मिळणार. ऑन साइडला खेळत असताना क्षतिश पुन्हा तोच आला. आता मात्र हुशार झालाय. क्या बात आहे. आता डायरेक्ट जुनं क्रिकेट आठवलं कोणा सर मला की अशाच पद्धतीने चेंडू घेऊन यायचे. ते जुनं ते सोनं. ओल्ड इज ऑलवेज गोल्ड म्हटलं होतं. ते जुने दिवस मला पुन्हा आठवलंय. एकच धाव षटकाची सांगता. 58 धावा एक पास इथे आपण पाहतोय. 4 षटकांची सांगता होते. दमदार सुरुवात आपण पाहतोय. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग 2024 पर्व आपण पाहतोय. चांगली स्पर्धा तुम्हाला एन्जॉय करता येते. जगन्नाथ क्रीडा संकुल आमचे प्रतीक दादा आणि मयूर दादा यांच्या माध्यमातून इंटरनॅशनल मैदान बदलापूरमध्ये प्रथमच आपण पाहतोय. आणि मागच्या वर्षी याच मैदानावरती जगन्नाथ स्मृती ट्रॉफी फार चांगली रंगली संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात. त्या स्पर्धेत चर्चा देखील झाली. आता मात्र एकच चर्चा ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगची. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक घरात, प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि भारताच्या कानाकोपऱ्यात फक्त एकच चर्चा ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग 2024 ची चर्चा आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत. 5:14 या स्पर्धेमध्ये आम्हाला भरपूर सहकार्य सुजितदादा तात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तात्यांनी जे आम्हाला सहकार्य केलंय या स्पर्धेमध्ये मनापासून तात्या तुमचं धन्यवाद. ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आम्हाला किट पार्टनर आहेत ते आमचे नीलू भाऊ जे आज सध्या आमच्या मंचावरती आहेत. दीपकदादा प्रतिष्ठानचे ऑनर आहेत ते. त्यानंतर हरेश बालचंद्र ते RCC नाशिकचे ऑनर्स आहेत. त्यानंतर रत्नाकर मडवी साहेब जे श्रीराम क्लोथ्स आमचे किट पार्टनर आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. मना चाचा हे देखील आमचे किट पार्टनर. मिड स्टेक स्पोर्ट्स रायगडचे ऑनर आहेत ते. विशाल राणे साहेब हे देखील आमचे किट पार्टनर आहेत. राम बोरी साहेब देखील आमचे किट पार्टनर आहेत. नितीन डाके साहेब आमचे किट पार्टनर आहेत. त्यानंतर रवी गरज आमचे किट पार्टनर आहेत. प्रेसी आमचे किट पार्टनर आहेत आणि सूर्यवंशी साहेब हे किट पार्टनर आहेत आणि गौरव मानेरा आणि वीरेंद्र जाधव किट पार्टनर. मनापासून धन्यवाद. नवीन षटका प्रारंभ. प्रदीप येते पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. फलंदाज पुढे आला होता मात्र पंचाने सांगितले इट्स ॲब्सोल्युट वाईट. गोलंदाज प्रदीपचा मी विचार केला तर आतापर्यंत चांगली गोष्ट केली त्या गोलंदाजानं. त्याची अचूक लाईन, त्याची अचूक लेन, त्याची ती ॲक्युरेसी, त्याचे ते परफेक्शन, त्याचं ते कंट्रोल आणि त्याची ती कला बाउन्स करण्याची आतापर्यंत चांगली झाली. मात्र आता वाईटचा इशारा पंचाकडे. 59 धावा. चांगली धाव सकाळी सायंकाळच्या रम्य सायंकाळमध्ये रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता. निलेशला शेवटच्या मुवमेंटला थोडंसं कन्फ्यूज केलं. माफ करा योगेशला थोडंसं कन्फ्यूज केलं शेवटच्या मुवमेंटमध्ये. पंच लेग बायची खून करत असताना एकच धाव मिळणार. एका धावसंख्येला फारसा आकार होणार नाहीये. एकूण धावा 60. एक बाद सीधे आपण पाहतोय. चांगली भागीदारी. निलेश मात्रे 13 वरती खेळतोय. योगेश पाटील 16 वरती खेळतोय. दोघांमध्ये आपण पाहिलं तर 29 धावांची चांगली भागीदारी. मात्र मी कौतुक करेन 28 धावा कुठल्या संघाचा संघनायक काय फलंदाजी केली. फलंदाज संदेश पारडेनं कॅप्टन ऑफ द टीम. सच अ फंटास्टिक नोक बाय कॅप्टन. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. 60 धावा एक बाद. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. सुंदर वातावरण. असं वाटतं की आपण वानखेडे स्टेडियम मध्ये आलोय. सुंदर वातावरण आणि वातावरणामध्ये आपण हा सामना खेळतोय. ओव्हर द विकेट. फलंदाज पुढे आला होता. यावेळी डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. डॉट डिलिव्हरी.
जय पवार सरांचं देखील कौतुक करतोय. भरपूर प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची देखील. डॉट डिलिव्हरी 60 धावा एक बास्ती आपण पाहतोय. चांगला कमबॅक प्रदीपने केलंय. अचूक गोलंदाजी, भेदकता, ओपन चेस गोलंदाजी ऑन साइडला चांगला फटका साधला. लॉफ्टेड ड्राव मिड विकेटच्या डोक्यावर पॅवला स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश. दॅट्स अ 6. थँक्यू. इज लाईव्ह टेलिकास्ट बघा. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू कुठे विसावतोय तो देखील दाखवला जातोय. निलेश म्हात्रे इज ऑन द फायर. 19 धावा कुठल्याच मैदानावरती. निलेश क्रिकेट चांगलं खेळतोय. मगाशी आम्ही चर्चा केली होती की 4 नंबरला मगाशी का आला होतात. आता त्याने सांगितलं की आम्हाला वन डाऊनला यायचं आणि वन डाऊनला येऊन त्यांनी काय उत्तर दिलं मैदानावरती. अप्रतिम फटकेबाजी. 19 धावा कुठल्याच मैदानाच्या चारी बाजूला. चौफेर फलंदाजी करत असताना धावा झाल्यात मैदानावरती 66. टॉस जिंकून फलंदाजी का घेतली याचं उत्तर दिलं मैदानावरती. चोख प्रत्युत्तर दिलं मैदानावरती. सुरुवात दमदार झाली. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. संघनायकाचं कौतुक करेन संदेश पाडेचं. दमदार सुरुवात करून दिली संघाला. ऑन साइडला बॉल बॅक ड्राइव्ह केलायचं होतं प्रयत्न मात्र नाही जमलं. गुड फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये अडवले प्रदीपने स्वतःला सावरलंय आणि मात्र धावची शक्यता कमी झाली. डॉट डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरीची गरज आहे कारण गोलंदाजीमध्ये मगाशी षटकार झाला त्याला कव्हर अप करायचा असेल तर या षटकातील चेंडू राहिले ते 2 मोर डिलेस टू गो. 5वं षटक मार्गस्थ 66. लॉस ऑफ दी 1 विकेट. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर आणि खूप चांगला सामना पण एन्जॉय करतोय. 5वं षटक वेल लेफ्ट जाऊ दिलं. चेंडूला सोडून दिलं. माहिती होतं की चेंडू वाईट जाणार. अनुभव आहे निलेशकडं आणि त्या अनुभवाचा साठा वापरत असताना त्या अनुभवाची शिदोरी वापरत असताना मी मगाशीच उल्लेख केला होता की 40+ कडे अनुभव भरपूर आहे. त्यांचा क्रिकेटचा दर्जा देखील तेवढाच चांगला आहे. त्यांचा आदर्श घेऊन आजची पिढी घडते. त्यांचं बोट पकडून भरपूर पिढ्या घडल्यात. पदार्पण क्रिकेटमध्ये झालं नवीन पिढीचं. ते आदर्श दाखवणं खेळू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट लवली शॉट. यावेळी मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षत्रिय बॅकअप देईल कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा. एक्सलंट चेसिंग नो डाऊट. मात्र थ्रो बाउन्स दिलाय. थ्रो अद्यापर्यंत एकही चांगला पाहायला मिळाला नाहीये. एक्झॅक्टली ऑन स्टंप आलाच नाहीये. बाउन्स थ्रो दिले आतापर्यंत जास्त. 2 धावा. 2 धावाने जास्त पुढे सगळं 69. 69 धावा. फायनल डिलिव्हरी ऑफ द 5th ओव्हर. 69 धावा. टॉस जिंकून स्लोक अरिया 11 संघानं फलंदाजी स्वीकारली. त्याचं उत्तर देखील दिलंय मैदानावरती. 69 लॉस ऑफ दी 1 विकेट. फायनल डिलिव्हरी. थोडासा बॅकफुटला आलाय फलंदाज आणि यावेळी गॅप शॉटचं सिलेक्शन. सीमा पलीकडे डेलिकेट स्ट्रोक. 4 धावा. दिस अ गुड फिनिश. षटकाची सांगता धावसंख्या दापालकावरती 73 धावा 1 बाद. 5 षटकांची सांगता डीज आहे. त्याकडे निलेश मात्र घामाघूम झालाय कारण फटकेबाजी चांगली झाली. 1 डाऊनला आलाय तो. आतापर्यंत चांगला खेळलाय. 25 धावा कुठल्यात त्यानं. सिल्वर जुबली कंप्लीट केली त्यानं. 25 धावा आतापर्यंत कुठल्याच. योगेशनं मात्र शांत पवित्र घेतलाय. योगेश सुरुवातीला फलंदाज 10 चेंडूचा सामना केलाय. 26 धावा कुठल्या. दोघांमध्ये चांगली भागीदारी तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळाली. 34 धावांची भागीदारी होती दोघांमध्ये. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली कारण गडी एकच बाद झालाय. यश लाभलं नाहीये गडी बाद करण्यामध्ये. 73 धावा. चांगली धावसंख्या. हाय स्कोर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार का. मागच्या सामन्यात देखील चांगली धावसंख्या आपण पाहिली. ज्या संघाला आपण पाहिलं आता अतुल दादा प्रतिष्ठान कराड संघाला ब्ल्यू जर्सीमध्ये सध्या ते रिलॅक्स होतात. त्यांच्याकडे देखील चेंडू गेला होता. कॅमेरा तिकडे गेला होता. 2 सामने जिंकलेत त्याने. लगातार पहिला संघ ठरलाय ज्याने लगातार 2 सामने जिंकलेत आणि लगातार दोन्ही सामने 71 धावाचे एस केलेत. हा विक्रम राहिला त्यांच्या स्पर्धेमध्ये. 71चा आकडा दोन्ही वेळेला त्यानं पार केलाय. त्यांचं देखील कौतुक करूया आपण. ना बॅक टू क्रिकेट. शेवटचं षटक वसीम आलाय. ज्या वसीमने चांगला झेल टिपला होता संघनायकाचा. यावेळी मात्र झेल सुटलाय. नॉट अ गुड क्रिकेट. नॉट अ गुड क्रिकेट. 2 धावा मिळणार आणि योगेश चेंडूकडे पाहत होता तोपर्यंत पोहोचलाय. तो पाहत होता की निलेश पोहोचला की नाहीये. दुसऱ्याची चिंता नका करू कारण आपल्याला अगोदर पोहोचायचं होतं. जेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये प्रवास करताना तेव्हा तुम्हाला सूचना दिल्या जातात. जर ऑक्सिजन कमी झालं तर पहिल्यांदा ऑक्सिजन आपल्याला लावा नंतर दुसऱ्याला लावा. हे मला आठवलं आता.
आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली शॉर्ट रनसाठी. येस, 75 धावा. चांगली धावसंख्या आपण पाहतोय. चांगला ॲटमॉस्फिअर, स्क्रीन देखील खूप सुंदर तुम्हाला पाहायला मिळते. कुठेही कमी नाही आहे. 40+ ही संकल्पना खूप चांगली मला आवडली, कारण ज्या पद्धतीनं हे प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं. भारताच्या कानाकोपऱ्यातून बदलापूरमध्ये खेळू आले. जगन्नाथ क्रीडा संकुल जे इंटरनॅशनल संकुल संबोधलं जातं, इथे भरपूर इंटरनॅशनल स्पर्धांचे सराव होतात आणि ती स्पर्धा आपण पाहतोय. टॉससाठी मदत करूया आपण अतुल दादा प्रतिष्ठान कराड, ज्याने 2 सामने जिंकलेत. कर्नाटक वॉरियर्स 2 सामने हारलेत. यांच्यामध्ये आपण सामना खेळवणार आहोत. या टॉससाठी यायचं आहे, कारण शेवटचं षटक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी करायचं आपल्याला. 75 धावा एक बाद. निलेशला तेवढासा विसावा मिळाला आहे, कारण निलेशनं मागच्या वर्षी खाडीच्या मैदानावरती मारलेले ते 12 चेंडूमध्ये 12 चौकार आम्ही कधी विसरणार नाही आहोत. तेव्हा त्याला मी विचारलं होतं की थोडीशी दमछाक होते का. त्याने सांगितलं हो सर होते, कारण वयानुसार दमछाक होते आता मैदानावरती. आणि तो मला क्षण आठवला. सध्या तो आराम करतोय, कारण सध्या रिव्ह्यू घेतलाय आणि त्याचा फायदा घेत असताना. चांगलं क्रिकेट 40+च्या माध्यमातून. चांगली संकल्पना, ड्रेस कोड सुंदर, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, लष्करी ग्रीनीज, ब्युटिफुल विकेट, सफिशिंग सेटिंग अरेंजमेंट फॉर स्पेक्टर, फ्लड लाईट. जेव्हा फ्लड लाईट ऑन होते ना, तेव्हा मैदानाचं सौंदर्य अजून खुलून दिसतं आणि तेव्हा तुमच्या समोर ते सौंदर्य फार वेगळं असतं. हे मी न विसरता सांगेन तुम्हाला. 75 धावा एक बाद. यस, रन आता शॉर्ट रनसाठी हे अपील होतं. नाही आहे, कंप्लीट रन आहे. 75 धावा एक बास्ती आपण पाहतोय. कर्नाटक वॉरियर्स आणि अतुल दादा प्रतिष्ठान कराड टॉससाठी यायचं आपण. ऑन साईडला कनेक्टिंग वेळ नाही आहे. उशिरा बॅटचा पेस ओपन केला आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा मानस असताना बघायचं 2 धावा होणार का. यस, 2 धावा झाल्यात. ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं, चॅलेंजिंग असतं. रन गॅदर, पिकअप, ग्रीप अँड थ्रो या 5 क्रिया कराव्या लागतात. त्यामुळे त्याचा फायदा घेतला. ग्राउंड फिल्डिंग करणं चॅलेंजिंग असतं, हा ते चॅलेंज झालं नाहीये. 2 धावा निर्माण केल्या. 77 धावा एक बाद स्थिती आपण पाहतोय. एकीकडे आतापर्यंत मागच्या काही चेंडूवरती बाद का होताना दिसला नाहीये. ऑन साइडला पूलचा फटका. पूल डिलाइटफुल, यस नो डाऊट, सीमा पार, खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. 83 धावा दाबलकावरती. 1983चा विश्वकप भारताने जिंकला. तो 83चा आकडा मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. 25 वरती खेळतो निलेश आणि योगेशनं आता निलेशला क्रॉस केले. 26 वरती खेळत असताना दोघांमध्ये 51 धावांची भागीदारी, वाटप पार्टनरशिप बिल्ड केली मैदानावरती. ऑन साइडला नाही कनेक्ट. यस जय पवार सर. त्रिपाल पवार यांना विनंती असणार आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण स्टेजवरती यायचं आहे. आयोजकांची विनंती तुम्हाला आपणास. 84 धावा दापलकावरती एक बाद स्थिती आपण पाहतोय. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 4. 2 चेंडू, 2 मोर डिलीज टू गो अप फर्स्ट इनिंग. अजूनही 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. गडी बाद करण्यामध्ये यश लाभलं नाहीये या गोलंदाजांना. त्यामुळे धावांचा वेग सातत्याने वाढत राहिला. चांगली फलंदाजी. दोघांमध्ये 51 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली निलेश म्हात्रे आणि योगेश पाटील यांच्या दरम्यान. लवली शॉट, शॉट ऑफ द डे, टेरी बिग स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश. दॅट्स अ 6. Thank you, DJ. Have a look at the action replay. Over pitch Chandu. What action! High back lift, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the long on, and that's a big hit. That's a 6. Full toss. शेवटचा चेंडू होता या सत्रातील. एकदा मिळाली दुसऱ्या धाब्याचा मानस आणि त्यामध्ये मात्र अपयश. फलंदाज बाद. फिंगर गोज अप अंपायर. दुसरा धक्का. निलेश फलंदाज बाद झालाय. मात्र निलेशनं आपलं काम चोख बजावलं. निलेशनं आपल्या संघासाठी 32 धाबा कुठल्यात. व्हॉट अ फंटास्टिक इनिंग. का वन डाऊनला आला, का वन डाऊनची मागणी केली आणि वन डाऊन येऊन काय परफॉर्मन्स दाखवलाय. अप्रतिम फटकेबाजी. मैदानाच्या चारी बाजूला खेळत असताना चेहऱ्यावरती स्मित असे दाखवलंय. 90 धाबा पार केल्यात मैदानावरती. 91 धाबा मैदानावरती. 2 बास्ती आपण पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी. 32 धावांचा. निलेश म्हात्रेने मात्र खूप चांगली फलंदाजी केली आणि 32 धाबा कुठे 12 चेंडूमध्ये. व्हॉट अ बॅटिंग.
अँड बट अ फंटास्टिक नॉक. योगेशला देखील आम्ही विसरणार नाही आहोत. 14 चेंडूमध्ये त्याने देखील 27 धाबा कुठल्यात. वेल प्लेट. त्रिपाल साहेबांना विनंती करूया आपण. त्रिपाल पवार साहेबांना विनंती करूया. संघ नागेते सिद्ध नाकेश सोलापूर संघाचे आपण मंचावरती यावं. त्यांचा आज वाढदिवस आहे. येस. तर या आपण ऐकूया पुढचा आवाज. 91 धाबा करून 92 धाबांचा लक्षाचा पाठलाग होणार का. माफ करा, टार्गेट 91 90 धाबा झाल्यात. राईट, बरोबर. येस, दोन्ही स्कोरमध्ये आम्ही टॅली करत होतो. 91 धाबांचा लक्ष पाठलाग करायचा आहे. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मिस्टर कुणाल सर IPL कॉमेंटर आमचे ऐकूया त्यांचा पुढचा आवाज. तत्पूर्वी आपण टॉसकडे वळणार आहोत. थँक्यू सो मच. या कुणाल सर, वेलकम. Thank you, DJ. Thank you. तर आपण सन्मान करणार आहोत. नीलू भाऊ ज्यांना आम्हाला किट पाठणार आहेत. एका सांगाल त्यांना आम्हाला किट दिलं आहे. तदनंतर आमचे नितीनजी डाके आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. त्याने देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये एका संघासाठी किट पुरस्कृत केले. तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. या आपण त्याचा सन्मान करूया. पप्पू प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. नीलू भाऊ, पर्सनॅलिटी खूप छान आहे तुमची, जबरदस्त. मी इम्प्रेस झालो आहे, कारण मी फिटनेस लवर आहे. मध्ये तुमची पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे. त्यानंतर आपण नितीन टाके साहेबांचा सन्मान करूया. आमचे यंग टॅलेंटेडर नितीन दादा, तुमचंही स्वागत करतोय. असंच सहकार्य कायम राहायची अपेक्षा बाळगतोय, कारण त्याने देखील आम्हाला ते आमचे किट पार्टनर आहेत. मी प्रदीप दादांना विनंती करेन की त्यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. टॉसची प्रक्रिया देखील आपण करत. कर्नाटक वॉरियर्स वर्सेस अतुल दादा प्रतिष्ठान कराड, ज्या संघानं 2 सामने जिंकलेत, यांच्याकडे आपण वळणार आहोत टॉसकडे. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. कुठेही जाऊ नका पात्र. कुणाल दाते सर आम्हाला जॉईन जातील. 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑल इंडिया 40+ स्पर्धा आपण पाहतोय. चांगली संकल्पना. येस, त्रिपाळ सरांचा आज वाढदिवस आहे. या आपण वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देऊया. DJ मास्टर, आपण बड्डे गीत सादर करायचं आहे. या त्रिपाल सर, तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. तुम्हाला सुख समृद्धी लाभो आणि तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही क्रिकेट खेळाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय आणि देवीचरणी प्रार्थना करतोय. तुमचा फिटनेस कायम राहो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, आई जगदंबी चरणी मी प्रार्थना करतोय. आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हाच मनी द्या. त्रिपाल सरांना आपण देऊया शुभेच्छा. आमचे गोंदली सर तिथे देखील आहेत. सर्वांचं स्वागत करूया. सचिन कदम आमचे, ही संपूर्ण टीम आहे. DJ मास्टर साऊंड प्ले करा प्लीज. साऊंड मेगा गोंदले आमचे, प्रदीप दादा, त्यानंतर सचिन कदम, हे संपूर्ण आमचे कमिटी मेंबर्स त्रिपाल सरांना शुभेच्छा देत असताना
कॉल आणि फक्त निर्णय अपेक्षित असणार आहे कर्नाटकाचा आपला निर्णय फक्त. एक 2 मिनिट सर विचारून. ओके नो प्रॉब्लेम. तर दिस इज द पेंडिंग नाव. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. कुणाल सर आपण ऐकूया IPL कॉमेंटेटर. ओवर टू कुणाल दाते सर. थँक्यू सो मच. थँक्यू मच्छिंद्रजी, धन्यवाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळ्याच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. शुभ संध्या. निलूभाऊ आपलंही सहर्ष स्वागत. निलेश कपाडिया आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय. दीपकदादा प्रतिष्ठानचे ते किट पार्टनर होते या स्पर्धेमध्ये, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर नितीन डाकी देखील उपस्थित झालेत, त्यांचंही मनपूर्वक आभार. ते देखील किट पार्टनर होते. अंपायर सिग्नल मॅच स्टार्ट. फ्लड लाईट देखील लवकरात लवकर चालू करून घ्या. मॅचला आता सुरुवात होईल. 36 बॉल मध्ये 91 धावा करायच्यात. 91 टू विन आहे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि पहिलाच बॉल डॉट बॉल येईल. गोपाल शेळके आणि महेश आरकड ही सलामीची जोडी मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये गोपाल 0वर आउट झाला होता. महेशने चांगली बॅटिंग केली होती आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं फलंदाजी करत असताना 10 बॉल मध्ये 40 धावा केल्या होत्या वसीमने. त्याच्यामुळे तोही महत्वाचा खेळाडू या टीमकडे आहे. ज्यावेळेला सिद्ध नागेश हा संघ मैदानामध्ये उतरलाय 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. स्कोरबोर्ड मध्ये करेक्शन आहे. 91 धावा करायच्यात. 90च झालेल्या आहेत बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये. तर पहिला डॉट बॉल गोलंदाजीमध्ये मनोज भोईर, आर्यन भोईर यांचे ते पिताश्री आहेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी दिलेत. हायवे दिवा या टीम कडून क्रिकेट खेळत असताना भिवंडी मधून. यावेळेला बॅटचा स्विंग चांगला आहे. स्क्वेअर लेगला दिशा देत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांच्या इशारा काय येतोय? पंचांचा इशारा आहे चौकार. 4 धावा एक टप्पा घेत बॉल सीमारेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. एक चौकार आलाय पहिल्याच बॉलवर डॉट बॉल आणि दुसरा बॉल मात्र स्क्वेअर लेग पलीकडे पाठवलाय. या चौकाराच्या मदतीने टीमचं खातं अकाउंट ओपन झालंय 4 धावाने. सिद्ध नागेश सोलापूर, मोहोळ सोलापूरचा हा संघ. यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन मागे धावत चालला आणि निलेशने कोणती चूक केलेली नाहीये. गोपाल शेळके एक चौकार मारला. मागच्या मॅच मध्ये 0वर, या मॅच मध्ये 4वर आउट. थँक्यू. जय पवार यांनी संपर्क साधायचा. 4 धावा एक फलंदाज बाद आणि न्यू बॅटर वसीम आता फलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये अक्षरशः तुफानी खेळ केला होता. 10 बॉल मध्ये 40 केले होते. 11व्या बॉलवर तो आउट झाला होता आणि या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा आहे, कारण टार्गेट मोठं आहे. या मॅच मध्ये 91 धावा करायचे. 91. 4वर पहिली विकेट गमावली आहे. प्लेइंग 11 लिस्ट देखील अपडेट करून घ्या नेक्स्ट मॅचच्या. कर्नाटक 11 ऑन साइडला दिशा दिली आहे. मिडॉन आहे तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये. सिंगल तिथे मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 5. तर नेक्स्ट मॅच मध्ये कर्नाटकावरून खास संतोष शेट्टी देखील आलेले आहेत समालोचक. ते तिन्ही भाषेमध्ये समालोचन करतात. विशेष म्हणजे मराठी, इंग्रजी आणि हिंदी. तर त्यांचाही आवाज तुम्हाला सिद्दीक भाबे यांच्या बरोबरीने ऐकायला मिळेल. संतोष शेट्टी 5 धावा स्कोरबोर्डवर.
ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॉल टर्न होईल, गलीमध्ये येतोय, पॉइंट मधून चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये चांगलाच दबाव बनवलाय, एक चौकार वगळता. गोलंदाजीमध्ये मनोज भोईर यांनी टीमची धावसंख्या 5 बॉलचा खेळ संपलाय. वसीमला नक्कीच हात खोलावे लागतील. महेश आर्कलला देखील आता मोठमोठे फटके मारावे लागतील, कारण टार्गेट मोठं आहे. 86 धावा करायच्या 31 बॉलमध्ये. फ्लड लाईट चालू होत आहेत. जगन्नाथ क्रीडा संकुल फ्लड लाईट्स मध्ये खूपच चांगलं वाटतं. इथं वातावरण क्रिकेट खेळासाठी तेवढंच पोषक. फ्लाइट दिली, स्लॉट मध्ये होता, स्ट्रेट मारलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11-1 टीम सिद्ध नागेश सोलापूर. थँक्यू डीजे. वेलकम बॅक सर. स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. शुभ संध्या सगळ्यांनाच. तुम्ही पाहताय ऑल इंडिया क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित 40+ प्रीमियर लीग, ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचा हा महासंग्राम. तिसरा दिवस. ग्रुप सी च्या मॅचेस सध्या रंगताना दिसत आहेत. 4 टीम आजही त्यांचं नशीब आजमावत आहेत. सलग 2 सामने कराडच्या संघाने जिंकलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हा सामना खूप महत्वाचा आहे. हे 2 संघ असे आहेत ज्याने एक सामना जिंकला, एक सामना ते हारलेत. त्याच्यामुळे हा सामना जिंकणं या ग्रुपमध्ये त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तेवढंच मोठं टार्गेट श्लोक आर्या 11 खार्डी या संघाने सजवलंय. ते असेल 91 धावांचं. परंतु एक मॅच अजूनही आहे. कर्नाटक वॉरियर्सला श्लोक आर्या 11 खार्डी. मलंगड, श्री मलंगडाचं दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं जात आहे. हाय बॉल थोडासा ओरपिच होता. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार येतोय. 4 धावा मिळतील. थँक्यू डीचे. तर पुढच्या मॅच मध्ये नक्कीच अतुल दादा प्रतिष्ठान कराड खेळताना दिसेल ना की श्लोक 11, कारण श्लोक 11चा सामना सध्या रंगताना दिसतोय. चांगली बॅटिंग, चौकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 15. मैदानामध्ये सध्या वसीमच्या बॅट मधून हा चौकार. 2 बॉलमध्ये 5 केलेत वसीमने. खूप महत्वाचा खेळाडू असेल या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये 40 केले होते. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला वळवलाय. हा देखील गॅप मध्ये चाललाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बरोबर गॅप शोधत असताना वसीम 2 बॉलवर 2 चौकार त्याच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 19. थँक्यू डीचे. वेलकम बॅक. स्वागत आहे सगळ्यांचंच. 28 बॉलचा खेळ शिल्लक आणि 28 बॉल मध्ये 72 धावा करायच्या. जे व्हीवर सध्या tenniscricket.in वर सामना पाहतात, स्कोअर बोर्ड मध्ये करेक्शन आहे. 28 बॉल मध्ये 72 करायचे ना की 73. कारण लक्ष आहे या मॅच मध्ये 91 धावांचं. 90च केले होत्या पहिल्या डावामध्ये श्लोक आर्या 11 खार्डी या टीमने. आणि 28 बॉल आणि 72 धावांची आवश्यकता आता असेल या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल होता, स्ट्रेट मारलाय, कॅचचा प्रयत्न होता, झेल हातातून निसटत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला 4 येतोय सलग 3 बॉलवर तिसरा चौकार. येस अंपायर रिव्ह्यू. बीमर चेक करायचं आहे. ओके, बीमर चेक केला जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे की अंपायरचा आहे? अंपायरचा आहे. ओके, अंपायर रिव्ह्यू. बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. tenniscricket.in हे टेलिकास्ट. आणि हा फुलटॉस बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार धावा इथे मिळाल्यात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 23 धावा.
आता 68 धावांची आवश्यकता आहे. 27 बॉलचा खेळ शिल्लक. 27 बॉल मध्ये 68 धावा 68 करायचे, कारण टार्गेट 92 नसून 91 आहे या मॅच मध्ये. जे प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा त्यांच्या माहितीसाठी. पुढचा बॉल, ओ बॉल हवेत आहे, लॉफ्ट केलाय. आता संधी निर्माण झाली आहे. झेल खाली फिल्डर आणि चांगलं जजमेंट, तेवढा चांगला झेल फलंदाज. वसीम आउट. एसडीजे वसीम अखेर आउट होतोय. 260 चा बॅटिंग स्ट्राईक रेट. सलग 3 बॉलवर 3 चौकार मारले होते त्याने निलेशच्या विरुद्ध आणि अखेर निलेशने त्याची विकेट घेतली. सुरेश पारदी गोलंदाजीसाठी, माफ करा. विकेट मिळाली आहे. आणखीन एक चांगला फटका सुरेश पारदीच्या विरुद्ध. विनायक शितोळेच्या बॅट मधून चौकार येतोय. काल विनायक शितोळेने सोलापूरमध्ये चांगली कामगिरी केली. आता तोच फॉर्म इथे दाखवावा लागेल. चार धावा येतील. चौथा चौकार आला या ओव्हरमध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल सुरेश पारदीचा आणि इथे ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये 4 चौकार आले. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्या आणि टीमची धावसंख्या 27. 27 आफ्टर 2 ओव्हर. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये. ऑल इंडिया क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अखिल भारतीय 40+ प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. उद्या देखील खूप महत्वपूर्ण मॅचेस तुमच्या भेटीला येतील. 12 टीम या स्पर्धेमध्ये खेळल्या 4-4च्या ग्रुपमध्ये. हे सर्व संघ ग्रुप ABC. सुजित तात्याशेठ पाटील यांचा मनपूर्वक आभार. भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. जॉयकुमार अँड कंपनीचे ते प्रोप्रायटर आहेत. अध्यक्ष धर्मवीर माथाडी संघटनेचे, त्यांचेही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज कपिल पाटील साहेब यांचा आभार. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड ऑन मध्ये कोणीच नाहीये. डीप मध्ये फिल्डर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळेल. संदेश पार्टे गोलंदाजीसाठी. KVN बेंगलोर स्ट्रायकर टीम मध्ये ऍज अ हेड कोच म्हणून ते काम पाहायला. नेक्स्ट मैच टीम कर्नाटका, आपका डिसीजन बताइए प्लीज. अपने टॉस जीता है नेक्स्ट मुकाबले में. टीम कर्नाटका वॉरियर्स. डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे 1 रन मिळेल. संतोष शेट्टी जी, डिसीजन बताइए आपका टीम का. टीम कर्नाटका वॉरियर्स नेक्स्ट मैच में आपने टॉस जीता है. 29 लॉस ऑफ 2 विकेट. संदेश पाटेचा बॉल चांगलीच फिरकी घेतोय, चांगलाच वळलाय. सरळ टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर महेशच्या विरुद्ध आणि DRS व्हाईट बॉल साठी इथे घेण्यात आलाय. बॅटिंग टीमचा आहे. व्हाईट बॉल साठी हा DRS वापरण्यात आलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून 2 रिव्ह्यू आहेत त्यांच्याकडे, त्याचा वापर इथे केला जातोय. हा पहिला रिव्ह्यू त्यांचा.
साइड अँगल बॅक अँगल ते अँगल दाखवा. परत एक वेळा समोरून दाखवा. फ्रंट अँगल. फ्रंट अँगल दाखवा. tenniscricket.in. फ्रंट अँगल. हा फ्रंट अँगल दाखवा. कर्नाटका वॉरियर्स ने टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला लिया नेक्स्ट मुकाबले में. हा चला प्ले करा स्लोमो मध्ये, थोडस झूम करून प्ले करा. tenniscricket.in. येस. एक वेळेला बॅक अँगल द्या. लास्ट बॅक अँगल द्या. येस हा बॅक अँगल. अंपायर कॉल काय आहे? फेर. ओके मग फेर आहे. डॉट बॉल इथे येईल. अंपायर कॉल इथे देण्यात आलाय. फुलर लेनचा बॉल होता. चॉप करत असताना गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 30. लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. संदेश पाटे गोलंदाजीसाठी. उलटा खेळण्याचा प्रयत्न, परंतु संदेश पाटेने देखील भरपूर उन्हाळे पावसाळे हिवाळे क्रिकेट पाहिले, जवळून खेळलेत. अनेक वर्षाची तपश्चर्या आहे. बल्लेबाजी करने का फैसला किया टीम कर्नाटका वॉरियर्स ने. आणखीन एक चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता. टीम अतुल दादा प्रतिष्ठान कराडच्या विरुद्ध त्यांची मॅच आहे. नेक्स्ट मॅच. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा फलकावर लागल्यात आणि इथून पुढे 61 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये. 18 बॉल 61 धावा. 61 फ्रॉम 18. 18 गेंदे 61 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 18 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता आहे. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती आहे टीम श्लोक आर्या 11 खार्डी. नेक्स्ट मॅच मध्ये कर्नाटका वॉरियर्सने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या बॉलवर एक मोठा फटका. 6 धावा मिळतील. षटकार आलाय. थँक्यू डीजे. दिलीप पाटील गोलंदाजीसाठी. देसाई गावचे खेळाडू आणि यावेळेला अंपायरचा इशारा येतो नो बॉल. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. नो +2. 2 धावा ऍड होतील
साइड लाईन कट केली आहे गोलंदाजीमध्ये दिलीप पाटील यांनी आणि त्याचमुळे हा नो बॉल घोषित केलाय ऑन फील्ड अंपायर अझीम अब्दुल्ला यांनी. मागच्या पायाने ती साइड लाईन कट झालीये. 3 रन ऍड होतील आणि 3 रन बरोबर टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा झालेल्या 39 रन. नुकतंच आमच्या मुख्य व्यासपीठावर नितीन म्हात्रे, विकास म्हात्रे, रुपेश पाटील, शैलेश लुमन आणि त्याचबरोबर दीपक पावशे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. कव्हर्स मध्ये बॉल निघतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फ्रीडचा बॉल होता. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. डबल बरोबर टीमची धावसंख्या 41. आता 50 धावा करायच्यात एक्झॅक्ट. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शैलेश लुमान आपलंही सहर्ष स्वागत. दीपक पावशी आपलंही सहर्ष स्वागत. रुपेश पाटील, विकास म्हात्रे, नितीन म्हात्रे आपलं सगळ्यांचं 40+ ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. 1 रन शॉट. 1 रन शॉट ना. 1 रन शॉट आहे. 40 धावा झाल्यात आता. परत एक वेळा इनफिल्डच्या वरून खेळला. आता बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 फिल्डर धावत आहेत. बॉलच्या मागे आता 2 धावा मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 42. धावा आहेत स्कोर बोर्डवर आणि त्याच्यामध्ये आणखीन धावा ऍड होतील. ज्या पद्धतीने ते फटकेबाजी सुरू आहे. महेश बॅट मधून येतोय. बुलंदी पॉवरफुल हिट. षटकार. थँक्यू डीचे. सामना संपलेला नाहीये. या सामन्याला कलाटणी येऊ शकते. ज्या पद्धतीने महेशने आतापर्यंत बॅटिंग केली आहे षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 48. 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. मॅच ऑन. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. महेशची बॅट तळपते. विनायकने कालच 85 धावा केल्यात. 6 षटकार, 11 चौकार सोलापूरमध्ये ठोकलेत. त्याच्यामुळे विनायक शितोळे यांच्याकडे देखील क्षमता आहे बॅटिंग करत असताना. 5 मध्ये 5च केलेत. महेशसाठी हा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला जात असताना पुल करण्याचा प्रयत्न होता. स्किड झाला बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 49. 13 बॉल आणि आता 42 धावा करायच्या आहेत. 13 चेंडू 42 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज मॅच तुमच्या समोर रंगत असताना 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये 42 धावांचं लक्ष आहे. ओ चांगला फटका. परत एक वेळा स्लॉट मध्ये फ्लाइट दिली आणि लॉंग ऑनला फेकलाय बॉल. विनायक शितोळेच्या बॅट मधून आता षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 55 झालीये. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. विनायकच्या बॅट मधून एक दमदार षटकार. थँक्यू. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. वड मॅच. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. विनायक शितोळेच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. महेश आरकल आतापर्यंत 11 मध्ये 25 केलेले आहेत. ऑलमोस्ट 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग सुरू आहे. 12-36 च समीकरण या मॅच मध्ये आहे. चांगला सामना रंगत असताना सुरेश पारदीच्या एका ओव्हरमध्ये 16 आल्यात. मनोजने पहिल्या ओव्हरमध्ये 11 दिल्या होत्या. संदेशने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि दिलीप पाटीलच्या या ओव्हरमध्ये 24 धावा आल्यात. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये सुरेश पारदी आलाय गोलंदाजीसाठी. मग अशी आपण पाहिलं फार एंड कडून त्यांनी षटक टाकला. आता पॅव्हिलियन एंड म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल. सध्या आपल्या स्क्रीनवर महेश आरकल पाहायला मिळतात. धुवाधार बॅटिंग महेश आरकलने केली आहे. 25 धावांची खेळी. 12 बॉल 36 धावा हे समीकरण आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये या मॅच मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळा प्लीज.
नेक्स्ट मॅच अतुल दादा प्रतिष्ठान कराड विरुद्ध कर्नाटका वॉरियर्स. कर्नाटका वॉरियर्सने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच मध्ये. 4 ओव्हरमध्ये 55 धावा झाल्यात. फुलर लेनचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट हिटचा प्रयत्न हुकलाय आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आता होईल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा ऍड होतील महेश आरकलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 57. चांगला सामना. एक चूक परत एकेला महागडी ठरू शकते. श्लोक आर्या 11 खार्डीला. दिनेश शेठ हिरामन पाटील यांचा हा संघ आहे. सिद्ध नागेश सोलापूर, नागेश महामोर यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला सिद्ध नागेश मोहोळ सोलापूर. दोन्हीही प्रतिष्ठित असे संघ मालक एकमेकांच्या विरोधात. सगळ्यात महत्वाची मॅच, डू ऑर डाय मॅच ऑलमोस्ट म्हणावी लागेल. या ग्रुप मधली जिंकावं लागेल. पराभूत झाला तर ऑलमोस्ट असं वाटतं की स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो संघ, कारण नेक्स्ट मॅच 2 सामने जिंकले अतुलदादा प्रतिष्ठान कराड आणि कर्नाटका वॉरियर्स दोन्ही सामने हारलेत. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुरेश पारदीची. पहिल्या बॉलवर 2 आले, दुसरा बॉल डॉट टाकलाय. या मॅच मध्ये आता धावा करायचे 10 बॉलचा काही शिल्लक आहे. 34 धावा. 10 चेंडू मध्ये 34 धावा. 10 बॉल आणि 34 रन हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. बॅटची वरची कडा घेतली, स्ट्रेट आलाय बॉल. टो एंडला लागत असताना 4 धावा मिळतील चौकाराने. या मॅच मध्ये कहाणी बदलली. आता 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. थँक्यू डीचे. बॅटच्या टो एंडला बॉल लागल्यानंतर सरळ बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळाल्यात. 9 चेंडू मध्ये 30 धावा करायचे आहेत. महेश आरकल जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सामना जिवंत आहे. 31 धावांची खेळी केली आहे. शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 30. या 2 बॉल मध्ये कमीत कमी एखादा मोठा फटका मारावाच लागेल मोहोळ सोलापूरच्या या टीमला, सिद्ध नागेश टीमला. जर मॅच मध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर 8 बॉल 30 धावा. मॅच ऑन फ्लड लाईट्स मध्ये जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, फिल्डर येत आहेत लॉंग ऑफ मधून, झेल खाली. चांगले जजमेंट आणि तेवढा चांगला झेल. फलंदाज महेश आरकल आउट. न्यू बॅटर आता इम्रान मैदानामध्ये जाईल. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे. 7 बॉल मध्ये आता 30 धावांची आवश्यकता असेल. इम्रान पठाण फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल. 7 बॉल 30 धावा. असे सामने फिनिश होतात. या बॉलवर मोठा हिट मारावा लागेल तर मॅच मध्ये राहतील. सिद्ध नागेश सोलापूर मोहोळचा संघ. 7 चेंडू आणि 30 धावा. सुरेश पारदीने 22 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने घेतल्यात. शेवटचा बॉल त्याच्या स्पेलचा. शेवटचा बॉल फ्लाय स्लिप मध्ये. तिथे 1 धाव मिळताना दिसेल. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 29 धावा करायचे आहेत सिद्ध नागेश सोलापूर मोहोळ या टीमला. आज समालोचन कक्षामध्ये सिद्दीक भाबे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील रायगडची बुलंद तोफ यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि त्याचबरोबर मी समालोचक कुणाल दाते. आज मच्छिंद्र पाटील आणि माझा प्रवास या स्पर्धेतला इथे संपेल. उद्या आणखीन दिग्गज समालोचक तुम्हाला या ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये ऐकायला मिळतील.
तर उद्या सिद्दीक भाबे यांचा आवाज तर तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. त्यांच्या बरोबरीने आणखीन काही समालोचक आपल्या बरोबर जोडले जातील. तर 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 62 धावा फलकावर लागल्यात. संदेश पार्टे लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी 6 बॉलमध्ये 30 धावा डिफेंड करायचे आहेत आणि आता दुसऱ्या एंडने संदेश पार्टे गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. शॉर्ट बॉल होता, षटकार. मॅच ऑन. सामना जिवंत आहे. आता 24 करायचे आहेत 5 बॉलमध्ये. थँक्यू डीजे. 23 करायचे आहेत, माफ करा 24 नाही तर 23 करायचे आहेत 5 बॉलमध्ये, कारण 29 होते. षटकार आला आणि फलंदाज इम्रान पठाणच्या बॅटमधून हा षटकार येतोय. त्याने आता पूर्णपणे या सामन्यामध्ये आपल्या संघाला परत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. हेच तर 40+ क्रिकेट आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, एवढी वर्ष क्रिकेटची केलेली सेवा आणि तीच जिद्द इथे पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. मॅच मध्ये परत एक वेळा समीकरण बदलले. 5 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. मॅच ऑन. इम्रान पठाण. हा बॉल उडवलाय, पायावर होता, बॉल हवेत आहे आणि जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 करायचे आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये गरमागरम वाफाळताच्या आणि हातामध्ये भजी असेल आणि असा सामना असेल तर याच्यापेक्षा अजून लाईफ मध्ये, जीवनामध्ये काय पाहिजे. हे 40+ क्रिकेट, ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात ना, ते याच्यासाठी. अजूनही त्यांची बॅट म्हणजेच त्यांची तलवार त्यांनी मॅन केलेली नाहीये. क्रिकेटचा संघर्ष सातत्याने सुरू असतो. अनेक विभागात, अनेक शहरात ही मंडळी सातत्याने ऑल इंडियाचं क्रिकेट 40+ खेळतच असतात. आता समीकरण आहे 4 बॉल. 4 बॉलमध्ये 17 धावा करायचे आहेत. हा बॉल खूप महत्वाचा या मॅच मध्ये. इम्रान पठाण बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार त्याने मारलेत. पठाणी वसुली सुरू आहे. पण चांगली पठाणी वसुली व्याजासकट. हॅलो. आता बॉल हवेत आहे. फिल्डर 2 धावत आहेत. प्रयत्न सुरू आहे. कॅचचा कॅच ड्रॉप. 1 धाव इथे मिळेल. इम्रान पठाण नॉन स्ट्रायकिंग एंडला. परतही संधी आहे या मॅच मध्ये, कारण आता 3 बॉल आणि 16 धावा करायचे आहेत. या बॉलवर जर विनायक शितोळेने मोठा फटका मारला तर मॅच मध्ये आव्हान कायम राहील. 3 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे. सामना संपलेला नाहीये. एक समीकरण जे आहे हे समीकरण कधीही पार होऊ शकतं. या स्पर्धेमध्ये 2 बॉलमध्ये 13 धावा देखील झाल्या. 2 बॉलमध्ये 12 धावा झाल्या होत्या. एक वाईट बॉल आला होता त्यावेळेला. त्याच्यामुळे सामना अजून संपलेला नाहीये. 75 तर मोहोळच्या टीमनेही केलेत आणि त्याच्यामुळेच तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. तो संघ मोहोळचाच होता. डीप मध्ये फिल्डर आहे. एक टप्पा घेत बॉल त्याच्या हातामध्ये आणि आता थोडीशी कहाणी खराब होईल मोहोळ टीमची. सिद्ध नागेश सोलापूर, कारण तो संघ आणि तो सामना याच टीमच्या विरुद्ध रंगला होता. अतुल दादा प्रतिष्ठान कराडने तो सामना जिंकला होता. लक्षात असू द्या. दुपारच्या सत्रामध्ये 2 बॉलमध्ये 12 धावा चेस झाल्या होत्या. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये धावा करायच्यात 15. 2 चेंडू 15 धावा. समाप्तीच्या मार्गावर ही लढत आहे. 2 बॉल आणि 15 धावा करायच्या आहेत. संदेश पार्टे. फुलर लेनचा बॉल होता. अलॉंग द कार्पेट जाईल बॉल. चालत चालत 1 धाव कंप्लीट होईल. आता धावा करायच्या आहेत शेवटच्या एका बॉलवर 14. तो सामना किती महत्वाचा होता जिथे हा संघ पराभूत झाला होता. सिद्ध नागेश मोहोळ. तो एक वाईट बॉल आजच्या दिवसामध्ये नेहमीच लक्षात राहील या सोलापूरच्या टीमला. आणि शेवट इथे झाला या मॅचचा. 14 धावेने हा सामना इथे जिंकलाय टीम श्लोक आर्य 11 खार्डी. या टीमने अभिनंदन टीम श्लोक आर्य 11 खार्डी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समरी देऊन आपण पाहून देणार आहोत.
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल उलटा सुलटा निलेश म्हात्रे यांना. आयोजक देखील आहेत आणि खूपच चांगला खेळ त्यांनी दाखवले या मॅच मध्ये. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया निलेश म्हात्रे यांना. आणि यानंतर जसा सामना सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये खास कर्नाटकावरून आलेले